नमस्कार प्रिय मुंबईवासियांनो. मुंबई हे फक्त एक इमारतीचं शहर नाही. आपलं स्वप्न, आपली ओळख, आपला अभिमान, आन बान और शान. विविध संस्कृती, विविध विचारांची आणि वेगवेगळ्या समूहांची एक अद्भुत जुळवाजुळव आहे. पण ही महानगरपालिका फक्त प्रशासनाचं ठिकाण नसून ती आपल्या शहरांचं एक भविष्य घडवणारी संस्था आहे. आपल्या शहराचा विकास, आपल्या दैनंदिन जीवनाचा दर्जा हे आपणच ठरवतो. मुंबई फर्स्ट म्हणजे मुंबईचे हित प्रथम, प्रगती प्रथम आणि उत्कर्ष प्रथम. यासाठी वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर किंवा राजकारण्यांवर अवलंबून राहता येणार नाही. बदलाव दिल्लीवरून येणार नाही, रिमोट कंट्रोलच्या राजकारणातून येणार नाही, तर हा बदलाव आपल्या सर्वांना एकत्रित करून मगच येईल. मुंबईत अनेक समस्या आहेत. साफसफाई, वाहतूक, लोकल मेट्रोची गर्दी, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, पार्किंगचे प्रश्न. आपली मुंबई बंद पडायला मुसळधार पावसाचीच गरज आहे अशातला भाग नाही. सामान्य मनोज आपलं नागरिक जीवन विस्कळीत करू शकतो. समस्यांवर फक्त तक्रार करणे पुरेसे नाही, उपाययोजनेची गरज आहे. आणि यासाठी महापालिकेच्या कार्यकारी समितीत नागरिकांनी सक्रिय भाग घेतला पाहिजे. मुंबईकरांनो, आपले महानगर खूप विशाल आहे. आपल्याला हक्काची आणि जबाबदारीची जाणीव असावीच लागेल. उदाहरणार्थ, कलकत्त्यातील मेट्रो 2002 साली नावारूपास आली आणि मुंबईच्या मेट्रोकरता 2016 साल उजाडले. का? आपल्याकडे पैसे नव्हते? प्लॅनिंग व दूरदृष्टी याची नितांत गरज आहे. पण नाही, आपण भातुकलीच्या खेळातच रंगतो, भाऊबंदकी किंवा काका पुतण्यात अडकून राहतो. म्हणूनच आपल्याला हे ठरवायचं आहे की पुढील दशकात आपली मुंबई कशी असायला हवी. शिक्षक, व्यावसायिक, गृहिणी, विद्यार्थी, तरुण तरुणी, सिनियर सिटीजन सर्वांनीच एकत्र येऊन आपली मुंबई सुंदर, सुरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध बनवायची आहे. संघटितपणे आपल्या गरजा, समस्या, सूचना महानगरपालिकेपर्यंत पोहोचवू शकतो. गव्हर्नमेंट स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेच. या आपण त्याला प्रोत्साहन देऊया, मार्गदर्शन करूया आणि दिशा दाखवूया. चला, आपली मुंबई प्रगतीच्या मार्गावर नेऊया. पालकांनी आपापल्या मुलांच्या मनावर गोंदवायला हवे की आपली लायकी फक्त खुर्ची, सतरंजा, झेंडे किंवा साड्या, छत्र्या व कुकर गोळा करण्याची नाही. आपली ती लायकी नाही आहे. सजग नागरिक व्हा, महानगरपालिकेच्या कार्यकारी समितीत सहभागी व्हा. सगळे एकत्र येऊ आणि आपलं शहर आपणच घडवूया. या अगोदर आपण किती निष्क्रिय प्रतिनिधींना निवडून दिले होते. आता आपली स्वतःची पाळी आहे आणि आपलंच स्वराज्य आहे. आता नाही तर कधी? आपण नाही तर कोण? जय हिंद, जय महान राष्ट्र. धन्यवाद.